आणि गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आपण गाईज चाललो गणपती बाप्पाचं गाईज आगमन आहे गाईज आज आमच्या घरी. आणि तेज तुझं रूप गोड आहे खूप, बाप्पाच्या सुख कोणी नाही कोणाचंही. ओ भाई गाईज काय मूर्ती आहे बघा, एकच नंबर. बघू शकता गणपती किती मोठा आहे, एकदम भारी गाईज. गाईज मस्त की अर्धी शॉपिंग केली, अर्धीच झाली आधी. फक्त याच्यान गाईज माझे आहेत एक. हॅलो गाईज, तर पुन्हा स्वागत आपल्याकडून ब्लॉग मध्ये. गाईज तर मस्त ब्लॉग स्टार्ट केले. आणि गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आपण गाईज चाललो गणपती बाप्पाचं गाईज आगमन आहे गाईज आज आमच्या घरी. आणि गाईज आज नक्कीच गाईज गणपती बाप्पाचा ब्लॉग आणायचा ब्लॉग होऊ शकतो, आणि ब्लॉग होऊ शकतो ना गाईज, गॅरंटी गाईज. आज आपल्या घरी येणार गणपती बाप्पा गाईज आपल्या घरी येणार आहे आज. आणि गाईज आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. गाईज जस्ट वाजल्या 12 वाजता आला तर नानाला फोन लावायचे की लवकर जास्त पण म्हणजे लेट न जाणार. आणि गाईज आता जस्ट मकराचा तुम्ही कालचा ब्लॉग बघला असेल, मकराचा गाईज सगळा अर्थ झाला. तर गाईड लायटिंग बिटिंग काढून ठेवलेली बघा, लायटिंग बेटिंग काढून ठेवलं. आता डायरेक्ट तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये काहीच मकर दाखवणार ना. या ब्लॉगमध्ये सगळं काही पार्ट फक्त दाखवतं कालची. असं इथं म्हणजे आमची गॅप राहील इतकी फक्त, हां इतकी काही जागा आहे, इतकं काही पार्ट राहील आता. आणि सगळं इतकंच गायचं ब्लॉग. आणि आजचा खूप आहे ब्लॉग असा आहे मला तर असं म्हणजे या दिवसाची नाही गायचं वर्षांशी यो ब्लॉग असं एकदच भारी होतं, कारण की म्हणजे वर्षांचे गायचं एकदाच आपल्या घरी बाप्पा येत. आणि तो आगमनाचा काय घरी असतं तो 10 दिवस आपण ब्लॉग काढतो, म्हणजे आपल्या इकडे 5 दिवस असतात, पण यावर्षी काही 7 दिवस घरी आपले गणपती असणार, कारण की 5 दिवस गणपती यावर्षी 7 दिवस असणार आहेत का माहीत ना. गाईज खूप चांगली गोष्ट आली. आणि गाईज गणपती बाप्पाची पण गणेश चतुर्थी सिरी पण आपण चालू करू. नक्कीच बघू त्या सिरीला काय नाव द्यायचं, नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा का काय नाव द्यावं त्या सिरीला. 10 दिवसाची 10 सिरी असणार, 10 ब्लॉग असणार ते. आणि बास इतकंच. आणि काय बोलत होतं मी, आणि हा ते गणपती आपल्या घरी एकाच दिवशी म्हणजे वर्षांची गायची येतं ना, म्हणजे इतनीशी एंट्री होतं ना, जी म्हणजे या दरवर्षांची जी गणपती बाप्पाची एंट्री होतं ना गायची, तीच एकदम म्हणजे असं वाटतं बाय. आणि आता बघा तुम्ही इतके दिवस आता घरी खाली असतं, आणि समजा गणपती असतं आणि गणपती समजा गेला घरातून विसर्जन झाला, तर असं वाटतं नाही म्हणजे सगळं माणूसच गेले, म्हणजे असा देव म्हणजे देव तरी बसलेला असं, पण असं वाटत नाही की आपल्या घरांच्या कोण गेलं. अख्खं काही घर सुनं वाटतं. नंतर असं होतं लगे वापस घ्यायचं, आतुरता वापस येतं, ती वापस लगे जानेवारी येतं, फेब्रुवारी येतं, मार्च एप्रिल मे जून जुलै सप्टेंबर काय असं काही गणपती येतात. ते काय आजचा आपला या वर्षाचा गणपती खूप भारी होणे, कारण की कारण की दरवर्षी आपल्याजवळ मोबाईल असतं काहीच. आणि आपले गणपतीपर्यंत तरी 1000 सबस्क्राईब काही झाले पण, आणि तुमचं काही सपोर्ट यावर होतील का ना भाई, 1000 सबस्क्रायबर होतील गाईज. बाई आता जे सांगून केले ना, कट करीन देखील. आणि गाईज 1000 सबस्क्राईब झालेच पाहिजे, तरीच खूप छान ब्लॉग असणार आहे. आणि कारण की पहिले तर मी पप्पाचा मोबाईल घ्यायचो, म्हणजे जास्त माझा तो मोबाईल माझा जास्त जुना झाला, तो वाला जुना आहे, दुसरा वाला येतो थोडासा खराब झाला. म्हणजे जास्त मी गणपतीचा ब्लॉग नव्हतं काढत, मग पप्पा याचा तेव्हा मी शूट करायचो या त्या, म्हणजे मला शूटच नव्हतं करा. आता आपलं जर गाईज 16 आपला जर मोबाईल स्वतःचा आहे तर परफेक्ट गाईज. आणि नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की त्या सिरीला काय नाव द्यायचं, गणपती बसले 10 सिरी असतात, 10 ब्लॉग असतील, काय नाव द्यायचं नक्कीच कमेंट करून सांगा, मग आपण ते हे करू. आणि गाईज यो ब्लॉग येणार आहे सोमवारी, म्हणजे रविवारी आम्ही गणपती आणायला चाललो. तर काही चला आता भेटतो, जास्त काय बोलत डायरेक्ट भेटतो गणपती आणायला लागेल सगळा पाठबीट काढताना. चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. सबस्क्राईब नसेल करा, सबस्क्राईब करून घ्या. पाठीमागचा आवाज करतं काय बोलू घ्यायचं त्याला. ओके गाईज, हे काय चला फायनली मस्त की जस्ट होतं इंग्लिश वाजल्या, जस्ट 2 वाजल्या. तर मस्तपैकी 2 पार्ट घेतलेला, एक मोठावाला आहे आणि एक बारकावाला आहे. बघू आता कुठला पार्ट बरोबर बसतो. आणि टावेल बिवेल घेतलं सगळं, म्हणजे गावांच्या ती कर राहणार काही लई बेकार गॅस तुम्ही माहिती मला लई बेकार खड्डे आहेत, मग ती बरोबर ना राहणार म्हणून इथनं सांगू डायरेक्ट कुठनं डायरेक्ट गावांची सांगू. बघूयात कसं मला दाखवून समजेल कसं काय कुठं हाणू कसं नाही मला पण माहीत नीट. तर काय जाऊ डायरेक्ट भिंगारीला काय, भिंगारीशी आम्ही 2 वर्ष आले भिंगारीशी. त्याच्या आधी विगर्शी आणलेला, त्याच्या आधी कलंबोलीशी, कलंबोलीशी आणतो. त्याच्या पहिले तर सगळ्या पहिले कलंबोलीशी आणतो, त्याच्यानंतर विगर्शी घेतला. चालू डायरेक्ट गणपती आणाला. ब्लॉगमध्ये गॅस कंटिन्यू दाखवते गॅस कसं काय. हे काय तर पाणी जस्ट तर आलो इथे गैस सगळे गणपती येतात. आम्हाला मोठी यूज आमचं आहे का असंच काय डिट्टो आमचं असं एकदम भारी सजवले सगळे गणपती. तर बघूया कसं काय होतं ब्लॉग असं दाखवले काय सगळं कसं काय कसलं काय कसलं पाहिजे भारी गणपती येतं. 2 फूटचा असे 2.5 फूटचा आहे गाईज दाखवते काय. ते मला 1-2 गणपती घेतलं, सिनेमॅटिक स्टुडिओ दाखवते काय, सिनेमॅटिक स्टुडिओ. ते काय झालं कुठली याच्यामध्ये हां
आणि काही स्टिकर बघा लय मोठा मोठ्याला गाईस गणपती आहेत तिकडं. तर हे पण सगळं मोठं येत जातं. इथं बारीक बारीक आहेत सगळे. हे पण गाईस लालबाग सरांचं तिथलंही मोठं. हां हां तेज तुझं रूप गोड आहे खूप बाप्पाच्या चरणाशी लाभतर सुख कोणी नाही कोणाचंही तुझ माझं सारं काय. हा घेतला हे गाईस. चला फायनली गणपती पण घेतला. आता पाठीमागे इथे ठेवले गणपती. मी इथे चलो गाईस दाखवतो गाईस तुम्हाला काय असं काय होतं ब्लॉग. या गाईस जस्ट उंदीर पण घेतला. मकराची पट्टी घेतली आणि गाईस गणपती बाप्पा. झाला हे गाईस तर फायनल मस्त गणपती मांडला आणि बघू शकता. हे पण बोल हा खोल खोल दाखव कसं येतं. कोणतं तू खोल ना. इथे खालती ठेवावं लागते ना असं नको. दोन्ही बाजूला समजलं का. ठेवा काहीच आणलेले हल्ला आणि काहीच बघू शकता. आता एक उंदीर कोणल्या दुसरा पण अनबॉक्सिंग काहीच देख शकता. ठेव दोन्ही बाजूला एकच नंबर वाटत की ना. आता इतर मस्त घ्यायचं. आता थांबण्यासाठी फोटो काढा आणि काय एकदम छान मूर्ती काय फक्त डेकोरेशन जाऊन काय ब्लॉग डेकोरेशन गणपती डेकोरेशन जाऊन मी मकरच्या ह्याच्यानं टाकीन. बघीन गायच कसं काय दाखवतो तुम्हाला सगळं. एकदम गाईज मूर्ती बघा एकदम खतरनाक एकदम भारी वाटतं गाईज. आणि गाईज आता बघा सिनेमॅटिक व्हिडिओ. त्याला वाढलेलं मस्त गणपती आता वरती पिशवी पण घातली. हा तिथं नको राहू फालते येत बरोबर आहेत. कसं पडतील ते चालणार आहे उंदीर काय जात पडतील कसं. आणि काही जातं याच्यानंतर आता 5 वाजता. आता पहिले व्हिडिओ एडिट करते. पहिले आगमनाची जयंती काही 5 वाजता जायची कपडा आणायला. बघूच कसं दाखवेन. पहिले ई ब्लॉग तर मी आलो डायरेक्ट करीन. पहिले जातात आगमनाची काही व्हिडिओ पहिले एडिट करून घेतो. हे काय चला मस्त की गणपती आणला आता जस्ट. आणि आता चालल्या जस्ट कपडा आणायला प्रेम तर दे वर्धने. एकाच तर लई बेकार पडलो अख्खा. इकडे बघा काहीच काय आला सगळा अख्खा लई बेकार पडलो असतो. आणि कम्प्लीट कॅमेरा बंद झाला. रोहित आल्या मस्त पाय बी धावला. आणि आता काय बनवत होतं मी चाललं कपडा आणायला पाशीला. ते गायचं बघू शकता चाललं लई बेकार काय सीन झाला. गाय डायरेक्ट पाया डायरेक्ट डोका बेकार लई बेकार काय फुटला असतं. काही कालती पाठीमागे लाद्या बनवता आणि पाठीमागे तो खांबा बनवता लई बेकार लागला असता. काय करणे का गाईज होतंय घ्यायचं असं तर चालू डायरेक्ट बेकार घ्यायचं. त्यात यार मी घेणारच नाही का होतं चालू डायरेक्ट. मम्मी मी सांग त्याच्यानंतर वर्धन फ्रेमला मी जाऊ कपडा आणला. हे काय चला मस्तपैकी निघलो आता जस्ट. तो दाखवला सीन काय आला. आणि आता सेजर आहे स्नेहादी आहे प्रेमदा आहे वर्धन आहे. काय चालले कुठे जायचे काय माहित नाही. कपडा नाही जायचे फक्त इतक्या माहिती आहे. चल गाईज कंटिन्यू बस. बघू शकता गणपती किती मोठा एकदम भारी गाईज नाईस गाईज व्ह्यू. काय दिस चाललं होता करंजाड्याला आणि दुसरं कुठे जायचे काय माहित ना. जस्ट आता आलो करंजाड्याला. आणि इकडे बघू शकता कोणतं दुकान आहे. रोशन संते ब्लॉगर गाईज आता त्या झाले दुकान. आता बघू काय काय कसं काय कपडे भेटेल इथे. दिखत है गाइस सब कुछ कैसे कैसे कपड़े मिलते हैं आपको. चलो निकलो. हो देख सकते गाइस. गेलतो आवरी गर्दी गणपतींच्या लय बेकार गर्दी. आणि 2-3 शर्ट बघल्या चांगलं होतं पण साईजच नव्हती भेटत. प्रेमदानी पण बघल्या त्याला प्रेमदाला पाहिजे होतं कॉलेजसाठी. तो पण नाही गाईज भेटला. प्रेमदाची साईज साईज नव्हती गाईज भेटत नीट. क्या करने का अभी जाते दूसरे इधर देखते कैसे मिलते कपडे. गाइस दिस इज कॉल्ड गाइस एअरपोर्ट गाइस बघू शकता. आजचा दुसरा गणपती गाइस. ओ भाई गाइस काय मूर्ती आहे बघा एकच नंबर.
गाईज मस्त एक अर्धी शॉपिंग केली, अर्धीच झाली आधी फक्त याच्या गाईज माझं आहे तर एक पॅन्ट एक शर्ट एक टी शर्ट आणि इथं आधी गाय इथं सेजल बिजनेस सेजल इकडे बघा आहे फुल 4 पिशव्या इथं झाल्या आधी गाईचं मला एक शर्ट भेटलं बघाचे देखते गाईज कैसा होता है ब्लॉग आज का आणि गाईज मस्त ब्लॉग झाला असेल कारण की पहिले गणपती आणायला गेलो नंतर आता शॉपिंग गाईज आणि गाईज आता गणपतींची शॉपिंग असणारच आहे बरोबर ना सेजल. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरे गाईज भेटतो गाईज आता कवे बॅगी बोलतो पिशव गाडी टाकतो गाईज जागात ना एकदम गाईज फुल एकदम गर्दी गाडी टाकतो त्याच्यानंतर लगेच वापस घ्यायला जाऊ कपरा गाईज जस्ट आता आल्या इकडे आता तुम्ही मला इकडे काय आल्या इकडे तरपाला काय आल्या गाईज वापस काही गाईज थांबून फायदा न झाला कारण की पॅन्ट आपली नाही झाली तो बोलला उद्या तर आता उद्या तर साडे लवकर सुटेल इकडं नको भुकू अंगाव बाबा माझी तू बघू कसं होतं आता एक उद्याच येईल डायरेक्ट दाखवतं कसं काय असतं हे काय चल पाणी मग जस्ट घरी आता 9 वाजला असतील आता ब्लॉग पण एडिट करायचं आणि मग शॉपिंग पण झाली आणि गायचं शॉपिंग प्लस आपल्या बाप्पाचं आगमन गायचं मस्त टायटल पण भेटला आणि गायचं बघता फेसबुक होतं मग बघू काय करतं आणि त्याच्यानंतर ब्लॉग एंड बिन करू आपण गायचं मस्त वेळी हे गायचं तर फायनली जस्ट आलो वेलो फ्रेश न झालं आधी फ्रेश होईल आणि पहिले काहीतरी खाला तर आता आजचा ब्लॉग बरं इथे एंड करते काय तर काय आजचा ब्लॉग मग इथे सेंड कर आय होप गाईज म्हणजे आजचा ब्लॉग वाटला तुमचं की लाईक शेअर करायचं चॅनल सबस्क्राईब फॉलो करायला भेटू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज आणि जय श्रीराम.